नमस्कार, मी निखिल काटे. लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. खरं तर सांगोल्यामध्ये राजकीय धुमाकूळी संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि यातच सांगोला तालुक्याचं राजकारण दिवसेंदिवस तापत असताना आज आपल्यासोबत कोळा गटाचे जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख आहेत. तर देशमुख साहेब, एकंदरीत जर सांगोला तालुक्याची परिस्थिती बघितली आपण तर रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर आज तुम्ही आमच्यासोबत जोडलेला आहे. तर सांगोला तालुक्याचं राजकारण आपण पाहता सध्याची जी परिस्थिती आहे की तुम्ही ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य झाला तर त्यावेळेस तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तुम्ही निवडून आला होता. तर सध्या आमचा तुम्हाला पहिला प्रश्न असा राहील की अनिकेत की बाबासाहेब? आता नमस्कार. गेले अनेक दिवस हा प्रश्न आहे. स्वर्गीय आबासाहेब असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांना दिलेली होती. त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर एक जबाबदारी होती. आबासाहेबांनी आमच्यावर एक जबाबदारी सोपवली होती की डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या पाठीशी राहा. त्यामुळे ही आमची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये डॉक्टर अनिकेत देशमुख हेच उमेदवार असावेत, या मताचा मी आहे. तर एका बाजूला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. तर जर उमेदवारी बाबासाहेब देशमुखांना भेटली तर तुमची भूमिका किंवा त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने पाहताय तुम्ही? वास्तविक या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे मी तुम्हाला उत्तर द्यावे अशी परिस्थिती नाही. गेले अनेक दिवस शेतकरी कामगार पक्षात जे चाललेलं आहे त्या काही गोष्टी मला पटल्या नाहीत. त्यामुळं मार्केट कमिटीचं इलेक्शन मी स्वतःच्या ताकदीवर या तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा साळुंके पाटील आणि शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात ही निवडणूक लढवलेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये मला 35% मतं या तिघांच्या विरोधात मिळालेली होती. परंतु बाबासाहेब देशमुखांची तुम्हाला नेतृत्व का आवडत नाही, ह्याचं कारण काय पेसी? न आवडण्याचं त्यांचे माझे वैयक्तिक दुश्मनी नाही. बरोबर. ते बाबासाहेब देशमुख हे डॉक्टर आहेत, त्यांचा डॉक्टरी पेशा, ते हुशार आहेत, त्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु राजकारण करत असताना तत्त्वाला खूप महत्त्व असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते ज्या पद्धतीनं राजकारण करतायत ती पद्धत चुकीची वाटते. आज त्यांच्याच घरातला म्हणजे आमच्याच घरातला अनिकेत देशमुख हे त्यांचे सख्खे चुलत भाऊ. आबासाहेबांनी अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली असताना त्यांना बाजूला सारून स्वतःचं नाव पुढं करणं आणि त्यासाठी वाटेल त्या स्तराला जाऊन अनिकेत देशमुख यांना डावलण्यासाठी प्रयत्न करणं, महूदचा मेळावा घ्या, कोळ्याचा मेळावा घ्या, आज ते राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य आहेत, तरीही त्यांना त्या मेळाव्यापासून परावृत्त करून ते किंवा त्यांचे काही कार्यकर्ते हे करत असतील तर मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं जी व्यक्ती स्वतःच्या सख्ख्या चुलत भावाला बरोबर घेऊ शकत नाही ती सांगोल तालुक्यातल्या सर्व जनतेला बरोबर घेऊन जाऊ शकेल का? आणि ह्या गोष्टीचा विचार करून, तत्त्वाचा विचार करून माझं त्यांना वैयक्तिक नाही, पण राजकारणात दुसरी एक गोष्ट आहे की या तालुक्यामध्ये गेली 55 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व आहे. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आबासाहेबांबरोबर गेली 25 वर्ष मी स्वतः काम केले. या तालुक्यातले जे ज्येष्ठ नेते आहेत, स्वर्गीय वसंतराव पाटील, स्वर्गीय जगन्नाथराव कोळेकर, स्वर्गीय बाबासाहेब देशमुख, स्वर्गीय किसनराव कोळेकर, स्वर्गीय जगन्नाथ तात्या झऱ्या, स्वर्गीय जगन्नाथराव लिगाडे तात्या, तुमचे महूदचे पाटील, अशी अनेक मंडळी आहेत ज्यांच्यासोबत रामभाऊ काका वाघमोडे ज्यांच्यासोबत आम्ही काम केले. हा पक्ष वाढवला आहे, किंबहुना त्यांच्या नेतृत्वाखाली एक कार्यकर्ता म्हणून काम केले. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सतरंज उचलण्यापासून आम्ही सुरुवात केलेली. आजची परिस्थिती जर विचार केली, गेल्या आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतर हा तालुका तसा सगळ्यांसाठीच आमच्यासाठी आम्ही पोरके झालो. आम्हाला खूप अडचणी फेस कराव्या लागल्या. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुखांची आबासाहेबांच्या निधनानंतर इथं एंट्री झाली.
त्यावेळेस ते येताना मी आमदार होणार आहे असं जर त्यांनी सांगितलं असतं तर त्याच वेळेस विरोध केला असता. बाबासाहेबांना मात्र येऊन किती वर्ष झाली तालुक्यामध्ये आता? हार्डली आबासाहेबांची 3री पुण्यतिथी, बरोबर 3 वर्ष. 3 वर्ष. आणि अनिकेत देशमुखांची? अनिकेत देशमुख लहानपणापासून, यांचा जन्मच इथं झाला आहे, त्यांचं शिक्षण इथं झालं आहे. मला एक म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे हा खरोखर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचं मतदानच सांगोल्यात ह्या लोकसभेच्या आधी लागलं म्हणजे मतदानच सांगोल्यामध्ये त्यांचं नव्हतं. बरं. आज अखेर त्यांचं मतदान सांगोला तालुक्यामध्ये नव्हतं. मग मला काय वाटतं माझ्यासारख्याला, ज्या माणसाचं शेतकरी कामगार पक्षाला मतदानच कधी झालं नाही, आबासाहेब जिवंत असताना आणि डॉक्टर अनिकेत उमेदवार असताना जर त्यांना मतदानच झालं नसेल, तर अशा माणसानं इथं येऊन काम करावं, इथं शेतकरी कामगार पक्षाचे एखादा नेता निवडावा. ते आम्ही काही बाहेरचं म्हणत नाही. त्यांचा सक्का चुलत भाऊ आबासाहेबांनी दिलेला डॉक्टर अनिकेत देशमुख यांना मतदान करावं, एकदा त्यांच्या पाठीशी राहावं. आमदारकी काय सर्वस्व आहे का? कौटुंबिक नाती तोडून जर तुम्ही विचार करत असेल तर मग मात्र या गोष्टीचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख होतं. परंतु तुम्ही जर आता बघितलं, बाबासाहेबांचं तुम्ही सांगितलं की राजकारण आम्हाला पटत नाही, तर तुम्हाला वेळोवेळी डावललं कशा पद्धतीने जाते किंवा काय केलं जाते? कसं आहे, या तालुक्यातली जी 2 नंबरची फळे आहे, मग बाळासाहेब काटकर असतील, संतोष देवकते असतील, लिगाडे सर असतील, त्याचबरोबर बरेच अनेक नावं आहेत, कोळवले सर असतील, अमोल खरात असतील, पोपट गडदे असतील, बरेच व्यक्ती आहेत म्हणजे ज्या व्यक्तींनी या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना शेतकरी कामगार पक्षाचं हित बघून आणि शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा अखंडित राहावा म्हणून प्रयत्न केलं. परंतु बाबासाहेब आल्यानंतर मला आवर्जून स्वर्गीय बाबा करंडेंची आठवण येते की बाबासाहेब देशमुख आल्यानंतर त्यांनी एक सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न केला. जी जुनी जाणती मंडळी होती त्यांच्या जाणीवपूर्वक त्यांचा कुठं तर अपमान होईल, त्यांना कुठं तर ठेच पोचल अशा पद्धतीनं वागणं आणि राजकारण करत असताना ते फक्त न करता त्यांना डावलणं. आता मी तुम्हाला खरं सांगतो, कोळ्याचे स्वर्गीय विलासरावजी देशमुख हे खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून PD आप्पानंतर काम करत होते. मग गेली 40 वर्ष ज्या माणसाने संघ चालवला, ज्या माणसानं संघाची निवडणूक केली, ज्या माणसानं संघाला फायद्यात आणलं, त्या माणसाला कोणतंही कारण नसताना त्यांना उमेदवारी दिली नाही. आज वयाच्या 80व्या वर्षी एखाद्या माणसाला शेतकरी कामगार पक्षाचा जो नेता निष्ठेनं पळला, ज्या निष्ठेनं काम केलं, तडपेनं काम केलं, त्या माणसाला डावललं. आज ते स्वर्गवासी झाले, 1 वर्षाच्या आत ते स्वर्गवासी झाले. त्यांना ज्या झालेल्या यातना आहेत त्या मी डोळ्यानं बघितलेत. दुसरी गोष्ट, खरेदी विक्री संघात झालं, मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये माझी भूमिका काय होती की शहाजी बापू आणि दीपक आबा हे आपले विरोधक आहेत, तुम्ही त्यांच्याशी एकत्र येऊ नका. मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये ग्रामपंचायत सदस्य थोडेफार आपण काटावर होतो, पण निवडून येण्याची शक्यता होते. माझ्या माहितीनुसार 90 मतं आम्हाला जास्त होती टोटल सांगोल तालुक्यातल्या ग्रामपंचायतमध्ये. आणि सोसायटीचं जे मतदार आहे त्या सोसायटी मतदारामध्ये 350 मतं आमच्याकडे जास्त होती. मग आमची अशी इच्छा होती की आपली ताकद असताना आपण का बरं दीपक आबा आणि शहाजी बापू युती करायची? आबासाहेब नाहीत. त्यामुळं माझी इच्छा होती की आपण निवडणूक लढवूया, ती एकत्र स्वबळावर लढवूया आणि त्यांना ज्या 6 जागा 7 जागा देत आहेत त्याच्याऐवजी आपल्या जे कार्यकर्ते आहेत, अल्पसंख्याक आहेत, जे निवडणुकीत त्यांच्या समाजामुळं ते निवडून येऊ शकत नाहीत, त्यांना स्थान कुठं, जिथं आपली ताकद आहे, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, शेतकरी सहकारी सूतगिरणी, या ठिकाणी आपली ताकद आहे, त्या ठिकाणी त्यांना संधी देऊया. आणि हे माझं भाषण रेकॉर्डेड आहे. मी सूतगिरणीची बैठक बोलवली ती त्यावेळेस मी विनंती केली होती की तुम्ही युती तर करूच नका आणि युती न करता आपण ताकदीवर निवडणूक लढवू आणि त्यामध्ये
मी अगदी स्पष्ट आणि जाहीरपणे सांगतो की धनगर आणि मराठा समाज यांना इतर निवडणुकामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यामध्ये प्रतिनिधित्व मिळतेच. ते दोन्ही या तालुक्यातले प्रमुख समाज आहेत, मोठे समाज आहेत. पण जो अल्पसंख्याक समाज आहे, जो दलित आहे, जो मागासवर्गीय आहे, जो 12 बलुतेदार आहे, त्या समाजाला प्रतिनिधित्व जनतेतून करताना खूप मोठ्या अडचणी आहेत. एखाद्याला मिळतही असेल अपवादात्मक. मार्केट कमिटीला मग बाबासाहेबांनी तुमचा विचार घेतलाच नाही का अशा त्यावेळेस मला डावललं आणि सांगाल डावलताना कोण कोण होता त्याच्यामध्ये? नाही मीच सांगू शकत कारण मला बोलवलंच नाही मीटिंगला. मला फक्त निरोप आला, की तुम्हाला जागा देता. मी त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचे 19 अर्ज भरले. 19 अर्ज स्वतःच्या ताकदीवर भरले आणि त्यानंतर मी मध्यस्थीसाठी त्यांना सांगितलं, की ह्या 19 पैकी हे शेतकरी कामगार पक्षात पूर्वीपासून काम केलेले कार्यकर्ते आहेत. ज्यांची घरदारं 40-40 वर्ष, 50-50 वर्ष झटलेले आहेत. यापैकी माझ्या पसंतीस देण्याच्या ऐवजी 19 उमेदवारापैकी कोणालाही उमेदवारी द्या. कोणालाही उमेदवारी द्या. परंतु माझ्याबरोबर 19 जणांनी अर्ज भरले. तर दीपक आबा आणि शहाजी बापू दोघांना देण्यापेक्षा यापैकी 4 जागा मला द्या, 3 जागा द्या, 2 जागा द्या, शेवटी 1 जागा द्या. मी थांबतो. तर माझी चेष्टा केली. आमच्या पाठीमागे 9-10 मतं असतील. ग्रामपंचायतची 9 आणि सोसायटीची 13 मला तो चांगला आकडा आठवतोय. ह्याच्यावर तुम्हाला मतदान पडणार नाही. अशी अवहेलना केली. त्यामुळं निवडणूक लढवणं भाग पडलं आणि आम्ही ती निवडणूक लढली. आणि शेवटी काय परिणाम झाला? आजच्या मार्केट कमिटीमध्ये जर बघितलं, तर जे निवडणुकीनंतर चेअरमन बदलायची जी पद्धत होती, चेअरमन बदलायचे जे ठरले होते, तुम्ही माहिती घ्या. आज ते चेअरमन बदलू शकत नाही. आज मार्केट कमिटीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्वतंत्र सत्ता आहे, हे म्हणणंही चुकीचं झालंय. तुम्ही त्याची नीट माहिती घेतली तर परंतु तुम्हाला आता समजेल. मग बाबासाहेब या ठिकाणी बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाकडून दावा करतायत की मीच उमेदवार आहे आणि अनिकेत भैयांचा आणि आमचा जो काय घरगुती वाद होता तर तो आम्ही संपवलेला आहे असंही माध्यमामध्ये सध्या 2 दिवस झाले चर्चा चालू आहे. त्यावरती काय किंवा त्या गोष्टीकडे कसं पाहताय? आम्ही पहिल्यापासून डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं मिटाव या भूमिकेचं. घर म्हणून, कुटुंब म्हणून त्यांनी एकच राहिलं पाहिजे. अगदी माझ्या सहित. परंतु राजकीय जर चर्चा करायची झाली, तर ज्या व्यक्तीला आबासाहेबांनी उमेदवारी दिली, त्यांचा विचार होणं गरजेचं आहे आणि त्यांना देणं गरजेचं आहे. परंतु मिटल्या अशी चर्चा चालू आहे. मिटल्या किंवा त्यांच्यात काय चर्चा झाली आहे का? मला आत्ता तुमच्यापर्यंत मी जे सोशल मीडियावर पाहिलं, तुम्ही जे सांगितलं त्यावरून कळतंय. त्यांच्या चर्चा चालू असतील. परंतु दुर्दैव आहे, की महूदला एक मेळावा झाला. कोळी गटात एक मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये अनिकेत आणि आम्हाला दोन्हीकडे वगळलं. वाईट म्हणजे गोष्ट बाबासाहेबांनी वगळलं त्या दोन्ही कार्यक्रमाला. मी कुणी वगळलं सांगू शकत नाही. हां, हां. परंतु त्या मेळाव्याची संमती बाबासाहेब देशमुखांची होती. त्या मेळाव्याला ते हजर होणार होते. त्या मेळाव्यात त्यांचा सत्कार होणार होता. त्या मेळाव्यामध्ये ते अध्यक्ष, स्वागताध्यक्ष म्हणून काम करणार होते. हे त्यांना त्या मेळाव्याचे निमंत्रक ते होते. याचा अर्थ त्यांना माहीत नाही असं म्हणू शकतो का? याचा अर्थ त्यांच्या परवानगीशिवाय झालंय असं म्हणू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीनं जर डावलत असतील आणि मग आता निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील, एकत्र येणं स्वागतार्ह आहे. पण हे जर एकत्रीकरण झालं असतं गेल्या 6 महिन्यापूर्वी, आम्ही त्यासाठी प्रयत्न केले. प्रयत्न काय केले? नेमके कशा पद्धतीचे प्रयत्न होते? लोकसभेचं इलेक्शन झालं. लोकसभेमध्ये आम्ही असा प्रयत्न केला होता, की डॉक्टर अनिकेत देशमुख यांना खासदारकीची उमेदवारी मिळावी. महाविकास आघाडीकडून. महाविकास आघाडीकडून. तसा प्रयत्न झाला. परंतु मी आता त्या खोलात जात नाही. निवडणुकीच्या काळात पुढं त्याला बोलायला भरपूर वेळ आहे. मी त्यावेळेस ते आवर्जून सांगेन. तुम्ही डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांना विचारा ते. मी माझ्या तोंडून सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ऐका, की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनिकेत देशमुखांना महाविकास आघाडीचं उमेदवारी मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न केले. म्हणजे एक साधं गणित आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अनिकेत देशमुख यांना
उमेदवारी मिळण्यासाठी तुम्ही स्वतः म्हणजे बाबासाहेबांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी जयंत पाटलांकडं, शरद पवार साहेबांकडं पण पवार साहेबांकडे घेऊन दोघंही गेले होते की दोघे बंधू देशमुख बंधू दोघे पण गेले होते. हे घेऊन जाणं अपेक्षित होतं. हं. परंतु ज्यावेळेस निवडणुकीची तिकीट देण्याची वेळ आली, त्यावेळेस आपण टीव्हीला पाहिलं असेल, की डॉक्टर बाबासाहेब हे प्रवीण गायकवाडांसोबत एकटेच गेले. आपण ते क्लिप पाहिलेले आहे. आणि महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार असू द्या, आम्ही ताकदीनं लढू. त्यावेळेस माझी अशी इच्छा होती, शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम कार्यकर्त्याची इच्छा ही होती, की त्यावेळेस यांनी म्हणायला पाहिजे होतं, की आम्हाला दिली नाही. कारण त्यांना गरज होती त्यावेळेस. महाविकास आघाडीला आपली गरज होती. तर आम्ही ताकदीनं लढू. पण तसं घडलं नाही. त्या खोलात मी जात नाही. त्यामुळं ते अनिकेत देशमुखच तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू परवा शकतील. मग तुमची कोळ्यामध्ये पण एक बैठक झाली. त्याच्यामध्ये अनिकेत भैयांच्या उमेदवारीबद्दल कशा पद्धतीची चर्चा झाली तुमची? कोळ्यामध्ये जी परवाची बैठक झाली, ती बैठक फक्त फोन कॉलवर एका दिवसात बोलवलेली बैठक होती. त्याला काही विशेष निमंत्रणं वगैरे दिली नव्हती. आपण कोणती भूमिका घेऊया, यासाठी ही बैठक होती. तालुक्यातून प्रमुख असे मोजके 300-350 कार्यकर्ते आले त्या बैठकीला. त्या बैठकीमध्ये बरंच विचारमंथन झालं. 3-3.5 तास बैठक चालल्यानंतर त्या बैठकीत सगळ्यांचं एकमत झालं, की या निवडणुकीमध्ये डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळाली पाहिजे. परंतु तुम्ही जर आत्ता प्रश्न विचारला, की नसेल तर काय? तर त्यामध्ये त्याच्यावरही चर्चा झाली. त्यावेळेस कार्यकर्त्यांच्याकडून असं आलं, की अर्ज भरताना डॉक्टर अनिकेत देशमुख आणि मी स्वतः ॲडव्होकेट सचिन देशमुख दोघांनी अर्ज भरावा आणि आपल्या ग्रुपनं ही निवडणूक लढवावी, असं त्या बैठकीमध्ये आलं. परंतु आम्ही प्राधान्य डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीला दिलं. त्यांचा काय निर्णय होतोय, बघून आपण निर्णय घ्यावा म्हणून आज अखेर पण थांबलोय. पण शेतकरी कामगार पक्ष जर बघितलं, मग यामध्ये अनिकेत देशमुखांना उमेदवारी डावलणार आहे का? आता एकंदरीत जी परिस्थिती बघतोय आपण, त्यामध्ये डॉक्टर अनिकेत देशमुख यांना विश्वासात घेऊन कोणतंच काम केलं जात नाही असं माझं मत आहे. मी डावलणार आहे असं म्हणू शकत नाही. मी डावलू नये यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. कारण माझं वैयक्तिक आहे आणि मी आज बोल्डपणे सांगतो, बोल्डपणे, की डॉक्टर अनिकेत देशमुखांनी राजकारणात यावं आणि बाबासाहेब देशमुखांनी येऊ नये म्हणून स्वर्गीय आबासाहेबांनी मला सांगितलं होतं. त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं उमेदवारीच्या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आहेत. या संदर्भात तुमची काही भेट झाली आहे किंवा त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का उमेदवारी संदर्भात? मला ते अजिबात विश्वासात घेत नाही. तुम्हाला दुर्दैवाची गोष्ट सांगायची. नाही, परंतु त्यांची वगैरे भेट मी दुर्दैवाची गोष्ट ही सांगतोय. लोकसभेनंतर आमच्यावर असा आरोप केला, की आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलं. त्यापासून आम्ही पक्षातून लांब गेलो. काही लोक परत जवळ घेतली गेली. त्यानंतर आबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी माझे चुलते विलासराव देशमुख सर यांचं निधन झालं. विलासराव देशमुख सरांच्या निधनानंतर 2 तारखेला त्यांची माती होती आणि माती दिवशी शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा, अधिवेशन पंढरपूरला होतं. घरातली दुःखद घटना ही सगळ्यांनाच माहीत होतं. त्या मातीच्या दिवशी, मातीच्या कार्यक्रमाला सांगोल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच नेते आले होते. बाबासाहेब देशमुख आलते, अनिकेत देशमुख आलते, दादाशेठ बाबर आलते, सगळे आले होते. परंतु त्यावेळेस मी त्या बैठकीला हजर राहू शकत नव्हतो. परंतु त्या बैठकीला मी हजर राहिलो नाही. मला काय घडलं माहीत नाही. परंतु त्यावेळेस मी मध्यवर्ती समितीचा सदस्य होतो. इतर सगळे सदस्य आहे असे ठेवले आणि मला मात्र त्या मध्यवर्ती समितीतून काढून टाकण्यात आलं. माझं नाव काढण्यात आलं. मग मला प्रश्न विचारायचा आहे,
की घरात दुःखद घटना घडल्यानंतर सुद्धा आणि तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीतून माझं नाव वगळलं. याचा अर्थ मी काय घ्यावा आणि मी पक्ष नेतृत्वाकडं कोणत्या गोष्टी म्हणून सांगायला जाऊ? ज्यांचा माझ्यावर विश्वासच नसेल, जे मला विचारातच घेत नसतील, जे मला विचारणार नसतील, अगदी कोळ्यातला मेळावा असेल, कुठेही सांगोल्यातला मेळावा असेल, कुठंच बोलवणार नसतील. सांगोल्यातले शेकापचे नेते आणि राज्यातले, तर या बाबतीत मी त्यांच्याकडे कसा हट्ट धरून, कसा आग्रह धरू? परंतु आता जर डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना शेतकरी कामगार पक्षाने त्या ठिकाणी जर उमेदवारी जाहीर केलीच आणि अनिकेत देशमुखांना जर नाही जाहीर केली, तर अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यातील नेतृत्व किंवा ह्या संदर्भात कशा पद्धतीने तुम्ही भूमिका घेणार आहे? आता भूमिकेचं परवाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तर मी आणि अनिकेत देशमुख यांनी अर्ज भरण्याचा ठराव झालेला आहे. मग त्यामध्ये दोघांची मतं विभागणार नाहीत का? अनिकेत भाई आणि दोघंही तुम्ही भरणार म्हणताय? अनिकेत देशमुखांना उमेदवारी नाही दिली, हां. त्यांची निवडणूक लढण्याची जर तयारी असेल अपक्ष म्हणून, हं. तन, मन, धन या सर्व गोष्टींनी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. याची शंका कोणीही बाळगण्याचे कारण नाही. म्हणजे ह्या 2024च्या विधानसभेच्या रिंगणात अनिकेत भैया देशमुख आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आता तो निर्णय आज अखेर झाला नाही. त्यांनी त्या दिवशी फोनवर संबोधित करताना की मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या निर्णयाशी सहमत आहे. आपण निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी आपणाला मिळेल आणि लढवू, असं आम्हाला त्यावेळेस सांगितलेलं आहे. त्यामुळं आज तरी ते आता त्यांची भूमिका बदलली असेल तर मला माहीत नाही. पण अनिकेत भैयांनी जर तुम्हाला उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी जर अनिकेत भैयांनी माघार घेतली, तर त्यांचा पाठिंबा कोणाला राहील? आता अनिकेत देशमुख हे स्वतंत्र विचाराचे आहे आणि एक कौटुंबिक सुसंस्कारित नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मी बघतो. म्हणजे संस्कार किती असावेत, एखाद्यावर किती अन्याय झाला तरीसुद्धा अजून पातळी ओलांडून ते कोणाविरुद्ध बोलले नाहीत. आणि एक स्वर्गीय आबासाहेबांचा विचार मिळत नाही हे माहीत असून सुद्धा तसे प्रयत्न केलेत. त्यामुळं त्यांच्यातला सुसंस्कारितपणा, त्यांचं आतलं मन काय सांगतंय यावर ते निर्णय घेतील. म्हणजे पाठिंबा देतील नाही देतील सांगता येणार नाही मी तुम्हाला? सांगू शकत नाही. बरं. जर तुम्ही स्वतः जर अपक्ष म्हणून जर अर्ज भरला, तर कोळा गट हा शेतकरी कामगार पक्षाचा गेल्या अनेक वर्षाचा बालेकिल्ला म्हणून त्या गटाकडे पाहिलं जाते. तर ह्याचा प्रभाव बाबासाहेब देशमुखांच्या मताला कशा पद्धतीने होऊ शकतो? खरं तर गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये मी स्वतः सक्रिय आहे. मी ज्यावेळेस 25 वर्ष राजकारण केलं आबासाहेबांच्या बरोबरीने, त्यावेळेस मला 2017 साली मानगंगा सहकारी साखर कारखान्याच्या तिकीट मिळालं संचालक म्हणून 16 साली आणि 17 साली जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालं. जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे. आपण वर्तमानपत्र वाचले असतील, राज्यभर काही प्रश्न गाजवले, मीडिया बघितले असेल, डिजिटल मीडिया बघितले असेल, TV सगळीकडं त्यावेळेस माझं जे काम प्रभावी होतं त्याचा बोलाबोल झाला. मी माझ्या त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून कोरोनाची 2 वर्ष असतानासुद्धा तर जो कोळा जिल्हा परिषद गट आहे, तर त्याच्यामध्ये आपण गेली अनेक वर्ष झालं बघतो की तो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. परंतु तुम्हाला जर उमेदवारी तिथून मिळाली, तर स्थानिकचा एक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी तुम्ही मताचं परिवर्तित कसं करू शकताय आणि त्याचा शेकापला कशा पद्धतीने त्याचा प्रभाव पडू शकतोय? मला हे सांगायला आनंद वाटेल, मी गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे. आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. कोळी गटामध्ये काम करत असताना मी 2017 सालापासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. 2 वर्ष कोरोनाचे असतानासुद्धा कोळी गटामध्ये 30 कोटी रुपये इतका निधी मी आणलेला आहे आणि एक चांगला आणि प्रभावी नेता म्हणून माझी तिथल्या जनतेनं पाठ थोपडले आहे. इवन आबासाहेबांनी सुद्धा. मी अनेक वेळा त्या गटामध्ये
नोकरी महोत्सव, समाधान मेळावे, आरोग्य शिबिरं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर मी काम केलं असेल तर कोरोनाचा काळ चालू असताना त्यामध्ये मी गटामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन औषध गोळ्या स्वतः डॉक्टरांची टीम घेऊन जिल्हा परिषदला तशी तरतूद करायला लावून ग्रामपंचायतला सांगून जे पहिलं मला ते आठवते अजिथ्रोमायसिन, पॅरासिटेमॉल, सिट्रिझन आणि अंगदुखीच्या गोळ्या ह्या गोळ्या घेऊन मी घरोघरी आणि खोकल्याचं औषध घरोघरी पोचलो, मास्क घरोघरी पोचवले, अन्नधान्याची किट घरोघरी पोचवली. एवढं प्रचंड काम करून त्या लोकांबरोबर माझी अटॅचमेंट झालेली आहे. त्यामुळं आणि मी काम केलेलं आहे, मी निस्वार्थीपणे काम केलेलं आहे, पक्ष पार्टी कधीही बघितलं नाही, जातपात हा माझा विषयच नाही. त्यामुळं मला आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कोळी गटामध्ये माझ्या हातून काम झालेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ते स्मारक दुर्लक्षित होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी तिथं आहेत आणि त्या दुर्लक्षित होत्या. म्हणजे देशात 6 ठिकाणी अस्थी आहेत, त्या कोळ्यामध्ये आहेत. आजपर्यंतच्या कुठल्याच नेत्याला दिसले नाहीत. मात्र मी त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि जिल्हा परिषदेमधून त्याचा पाठपुरावा करून 2 कोटी रुपये खर्चून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्थिविहार बांधलं. आज त्याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामार्फत केलं आणि इतर 12.5 कोटी रुपये त्याच्या मिळवण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. गेल्या 15 दिवसापूर्वीसुद्धा मी आत्ता जे नवीन CEO जंगम आले त्यांना भेटून आलो. ते ठराव वगैरे शासनाकडे पाठवण्याचं काम झालेलं आहे. परंतु आता जो तुमचा निवडणुकीचा अजेंडा असणार आहे तो कुठल्या मुद्द्यावरती असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे? एक आहे, गेल्या 3 वर्षामध्ये आबासाहेबांच्या निधनानंतर सांगोला तालुक्यामध्ये विकास झाला, निधी आणला. आबा आणि बापूंनी दोघांनी मिळून स्वतःचीच पाठ थोपटून घेतलेली आहे. परंतु शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व फक्त गाठीभेटी घेण्यातच मशगूल होतं. त्यांनी या गोष्टीला लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं आहे असं मला वाटत नाही. तुम्ही परंतु काय करणार आहे आता त्या गोष्टीवरती? त्यामुळं त्यांनी जो निधी आणला आहे तो फुसकाबार आहे. आणि आता खरी गरज काय आहे तर तुम्ही या आत्ताच्या काळामध्ये या आत्ताच्या नेतृत्वानं तरुणांना किती नोकऱ्या दिल्या तर त्याचं उत्तर नाही. तुम्ही नवीन एखादी इन्स्टिट्यूट उभा केली का त्याचं उत्तर नाही. तुम्ही IT पार्क उभा केलं का त्याचं उत्तर नाही आहे. तुम्ही आरोग्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्या आणल्या का त्याचं उत्तर नाही आहे. गरिबांसाठी तुम्ही काय केलं? रेशनिंग कार्डाची जे 22,000 60,000 लोकांना जी रेशनिंग मिळत नाही त्यांना नवीन रेशनिंग कार्डामध्ये माल मिळायची तरतूद केली का त्याचं उत्तर नाही. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये जो प्रयत्न करताय तो जर आधी केला असता किंवा शेकापच्या नेतृत्वाने केला असता तर त्याचा निश्चित फरक पडला असता. मला खात्री आहे मी गरिबांसाठी, दीनदलितासाठी, बाराबलुतेसाठी काम करणारा नेता आहे, कार्यकर्ता आहे. मी खात्रीनं सांगू शकतो जर या निवडणुकीमध्ये मतदारांनी मला संधी दिली आणि आमच्या कार्यकर्त्यांनी मला जर निवडणूक लढण्यासाठी आदेश दिले तर निश्चितपणे निवडणूक लढवून विजयी तर होईलच. परंतु निवडणूक लढवल्यानंतर जे तरुणांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, गरिबाच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, शेतीच्या मालाचे प्रश्न आहेत, फळप्रक्रिया उद्योग केंद्र उभा करण्याचे प्रश्न आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला एकत्रित करून एक नवीन क्लस्टर उभा करेन आणि MIDC जी आहे ती MIDC 5 स्टार MIDC बनवून त्यामध्ये ताकदीनं काम करेन आणि त्यामध्ये इथल्या लोकांना इथंच रोजगार कसा मिळेल, पुण्या मुंबईला जायला लागू नये. जे आता मेळावे चालू आहेत ना, पुण्याला गेले, मुंबईला गेले, खरं तर लाज वाटायला पाहिजे प्रत्येकाला. पुण्याला गेले मेळाव्याला मतदारांना भेटायला, मुंबईला गेले मतदारांना भेटायला, भेटल्याचे बघितलं तर 2-2, 3-3 हजार. काही जण बापूंच्या मेळाव्याला तेवढीच गर्दी, दीपक आबांच्या मेळाव्याला गर्दी, शेकापच्या मेळाव्याला जरा कमी गर्दी होती. पण एवढे लोक विस्थापित आहेत आणि तुम्ही त्याची पाठ थोपटून घेताय, ही शर्मेची बाब आहे. त्यासाठी तुम्ही काय केलं हा अजेंडा नाही. ते लोक इथं या भागात आले पाहिजे, शेतीचं पाणी सगळ्या भागात पोचलंय, त्याचं नियोजन आणि वाटप व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्या लोकांना इथंच रोजगार मिळाला पाहिजे. जनावरांच्या दुधाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर आंदोलन करून त्याची दूध दरवाढ करून जे भेसळ करतायत, जे डेअरी मालक
दुधामध्ये कमिशन जास्त खात आहेत आणि शेतकऱ्याला कमी देत आहेत, शेतीमालाला भाव कमी मिळतोय, यासाठी खरं तर काम करण्याची गरज आहे आणि ते मी करीन निश्चित. परंतु आता जर या निवडणुकीत बघितलं तर तुम्ही सांगितले मी तर निश्चितपणे उभाच राहणार आहे. परंतु जर अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुखांची जर दोघांची वैयक्तिक भांडणं जर आपसात मिटली, तर तुम्ही बाबासाहेबांचं काम करणार का? एक आहे, एक तर मी वैयक्तिक अशा मताचा आहे, की या तालुक्यामध्ये जो उमेदवार आहे तो भूमिपुत्र असला पाहिजे. त्याचा जन्म इथं झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब फक्त 3 वर्ष झाले. त्यांची कर्मभूमी तर पाहिजे. ते एका विशिष्ट उद्देशाने इथं आलेत. आमदार व्हायचं म्हणून. ते उद्दिष्ट न ठेवता सेवा समाजकार्यच करायचं असेल, तर डॉक्टर साहेबांना आहे ना, डॉक्टर बाबासाहेब बाबा आमटेंनी समाजकार्य केलं. महात्मा गांधींनी समाजकार्य केलं. सगळे समाजकार्यच करत होते. मग तुम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य नाही का? जर तशी वेळ आली तर? माझं मत आहे, मी 25 वर्ष शेतकरी कामगार पक्षात झिजलोय. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते झिजलेत. म्हणजे त्यांना संधी द्यायला पाहिजे. मग ह्या लोकांना संधी द्यायला नको का? मग त्या लोकांना संधी जर देत नसाल आणि तुम्ही आमचा आमचा दोष आहे का हो? आम्ही कोणाच्या घरात जन्मावं ही माझ्या हातात नाही हो. पण या तालुक्यातल्या कुठल्या सामान्य माणसाला असं वाटू शकतं, मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. आज राजकारणासाठी आम्ही देशमुख जरी असलो, तर राजकारणासाठी आम्ही 100 एकर जमीन विकली. मग मला वाटत नाही का एका किंवा सर्वसामान्य माणसाला वाटत नाही का आपल्यातला एखादा व्हावा? माझ्या बापाला वाटत नसेल का माझा मुलगा व्हावा राजकारणात? आणि का वाटू नये? जर एका शिक्षकाचा मुलगा आमदार झाला तर कुणाला दुःख होणार आहे? मी फक्त त्या घरात जन्माला आलो नाही म्हणून मी नको का? म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर उभा राहिला तर विजय तुम्हाला निश्चितपणाने होईल. मताचा विभागणीचा प्रॉब्लेम काय किंवा येणार नाही का तुम्हाला त्या संदर्भात? एक आहे या सांगोल तालुक्यातली जनता, हां. आबा, बापू आणि बाबासाहेब ह्या तिघांवरही प्रचंड नाराज आहे. ह्या तिघांचंही राजकारण व्यक्तिकेंद्रित आहे. विकासाचं राजकारण या तिघांकडेही नाही. त्या बघण्याचा दृष्टिकोन तिघांकडेही नाही. विकासात्मक दृष्टिकोनानं बघण्याचा दृष्टिकोन नाही आहे त्यांचा. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे, की राजकारण करत असताना ह्या तिघांवर पण लोकं वैतागलेले आहेत. काय तेच ते एकत्र यायचं प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कार्यक्रमाला एकत्र यायचं, सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आणि निवडणूक लागल्या म्हणजे आमचं वेगळं आणि एकमेकाला नालायकच म्हणा. पण जनतेच्या प्रश्नाच्या विरोधात तुम्ही का एकत्र येत नाही? जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी तुम्ही का तिघजण एकत्र आला नाही? अनिकेत देशमुख बाहेर होते त्यांचं मी समजू शकतो. पण हे तिघजण का आले नाहीत? म्हणजे तुम्हाला फक्त आमदारकी पाहिजे आणि सर्वसामान्य घरातला तुम्ही तिघजण भांडणार आणि सर्वसामान्य घरातला माणूस आमदारकीची स्वप्न बघायला लागला, हे तिघजण मिळून त्याला दाबणार. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये या तालुक्यातला जो युवक आहे, त्यांची अशी धारणा आहे, की एक सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस धडाडीनं पुढे यावा आणि त्यासाठी बरेच जण शेतकरी संघटना असतील, प्रत्येक पक्षातली लोकं आसुसलेले आहेत, कधी तर कोणतरी एक नवीन नेतृत्व यावं आणि मला खात्री आहे, की ज्यावेळेस चौथा पर्याय म्हणून आम्ही पुढे येऊ, आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला सांगितलंय, आपण निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांचा झालेला आहे. तरीसुद्धा परत एकदा बैठक घेऊन या 2 दिवसात अनिकेत देशमुखांचं काय होतंय बघून, निर्णय घेऊन त्यांचा आदेश आला तर मी निश्चितपणे ताकदीने निवडणूक लढवेल आणि मला खात्री आहे, की निवडणूक लढवल्यानंतर या तालुक्यातील जनता एक आपल्यातला या तालुक्याचा भूमिपुत्र, जनतेची वकिली करणारा, लोकांची वकिली करतोयच आता सध्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून. परंतु मी वकिली व्यवसायात जसं यश मिळवलं आणि एक चांगला वकील म्हणून माझं नाव आहे. त्याच पद्धतीने त्याचबरोबर एक चांगला जिल्हा परिषद सदस्य म्हणून ₹1 करप्शन नाही, ₹1 कुठं मिळवला नाही, फक्त विकास हे डोळ्यापुढे ठेवून 5 वर्ष काम केलं. त्याच पद्धतीनं जनतेची वकिली विधानसभेत चांगल्या पद्धतीने करेल आणि जनतेला न्याय मिळवून देईल, अशी आशा या तालुक्यातील जनतेला वाटते. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मला निश्चित मिळेल आणि विजय निश्चित मिळेल याची मला खात्री आहे. आणि बारके-बारके जे छोटे-छोटे पक्ष आहेत, ते पक्षसुद्धा मला पाठिंबा देतील याचा मला विश्वास आहे. तर आपल्यासोबत ॲडव्होकेट सचिन देशमुख हे होते आणि ते अनिकेत देशमुखांनी जर माघार घेतली,
ते जर निवडणुकीच्या रिंगणात नाही उतरले तर कोळा भागातील एक भूमिपुत्र निश्चितपणाने या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिलेली आहे की मी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे. धन्यवाद.